बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। अखेर सत्याचा विजय। पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांच्या आमरण उपोषणाला मोठे यश। 237 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर गंभीर गुन्हे दाखल। अकोट तालुक्यातील रंभापूर फाटा ते वारखेड फाटा या 51 किलोमीटर लांबीच्या रस्ता प्रकल्पात कथित निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रविराज मोरे यांनी प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले होते। या रस्ता प्रकल्पाची किंमत तब्बल 237 कोटी रुपये असल्याने संपूर्ण प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते। रस्त्याच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत रविराज मोरे यांनी 7 जून 2026 रोजी आमरण उपोषण सुरू केले। उपोषण सुरू होताच प्रशासनाची धावपळ उडाली आणि MSIDC प्रशासनाने मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले। मात्र संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका रविराज मोरे यांनी घेतली। अखेर उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी प्रशासनाने संबंधित कंत्राटदारावर गंभीर गुन्हे दाखल केल्याने आंदोलनाला निर्णायक यश मिळाले। या ऐतिहासिक लढ्याला अनेक मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी पाठिंबा दिला। सत्यपाल महाराज चिंचोळकर, श्याम देशमुख, किशोर जुनघरी, अमोल माळवे, PSI बाराहाते, PSI वैभव तायडे, प्रा राजेंद्र पुणकर, दिलीप बोचे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपोषणस्थळी उपस्थित होते। अखेर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ पाणी पिऊन रविराज मोरे यांनी उपोषणाची सांगता केली। यावेळी बोलताना त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, हा विजय केवळ माझा नाही तर सत्याचा, न्यायाचा, पत्रकार बांधवांच्या एकजुटीचा आणि सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाचा विजय आहे। दरम्यान 237 कोटी रुपयांच्या रस्ता प्रकरणात झालेली ही कारवाई संपूर्ण अकोट तालुक्यात चर्चेचा विषय ठरली असून जनहितासाठी लढणाऱ्या आंदोलनाचा हा मोठा विजय मानला जात आहे। कॅमेरामन यांच्यासह गणेश वाकोडी, बहुजन इंडिया न्यूज टुडे, अकोट। पाहत रहा सामान्य जनतेचा बुलंद आवाज, बहुजन इंडिया न्यूज टुडे। अन्याय की अभिमान की, सेवा करो को दास की, तो परवा नहीं हमें जान की। 3 दिवसापासून रविराज दादांचं उपोषण चालू आहे। स्वतःसाठी नाही, समाजाकरता। कारण हा जो रस्ता बनून राहिला रंभापूर फाटा ते वारखेड, हा चांगला पक्का रस्ता व्हावा, नाही तर आज बांधला 2 महिन्यानं खराब। कारण जिकडे तिकडे चालू काय आहे, ये भी नकता वो भी नकता, सब नकतों का मेला। उसमें गया एक नाक वाला, वो भी बन गया उस गुरु का चेला। असा आजचं वातावरण आहे। इलाही खैर करे क्या बुरा दरबार है, इलाही खैर करे। उपोषण का करावं लागलं, इलाही खैर करे क्या बुरा दरबार है, चिवटे बने कारभारी सब चुपते सरदार है। असलं वातावरण झालं बाबा।